सर्वांना नमस्कार. खरं तर एका छोट्याशा ऍक्टिव्हिटीनं मी माझ्या बोलण्याला सुरुवात करणार आहे. मी सगळ्यांना एक टाळीचा प्रकार शिकवणार. आपण सगळे ती टाळी वाजवणार. त्याचं नाव आहे झकास टाळी. मी करून दाखवतो, आपण सगळे करणार आहात. मी सांगणार आहे एक साथ झकास टाळी म्हटलं की 1 2 सुंदर, 1 2 बढिया, 1 2 झकास. बघा किती उत्साहात आपण हे म्हणणार आहात. एक साथ झकास टाळी शुरू कर. सुंदर, बढिया, झकास. टाळीचं नाव झकास करतो, परफॉर्मन्स झकास. अजून उत्साहात करूया, कारण का ह्या सगळ्या ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांच्यासाठी झकास आहे. 1 2 3 स्टार्ट. सुंदर, बढिया, झकास. आता तर बरं वाटलं. खरं तर राष्ट्रसेवा दल, अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि साने गुरुजी सांस्कृतिक मंच या तिघांच्या वतीने हा पुरस्कार दिला जातोय. सुरुवातीला जेव्हा टाटा इन्स्टिट्यूट मधून मी शिकून अब्दुल्लाट मध्ये काम करायला सुरुवात केली, तेव्हा मी म्हणेन की स्वामी सर आमच्या पाठीशी होते. सरांना मी खरं तर आम्ही काहीतरी करतोय आणि सरांनी युवकांचं शिबिर ठेवलंय. त्या शिबिरामध्ये मी प्रमुख पाहुणे म्हणून या आणि आम्हाला मार्गदर्शन करा असं जेव्हा मी सरांना सांगितलं, आणि म्हणे त्यांनी आमच्या एक विष पेरलं की आपल्याला संविधानाचं काम आणि विज्ञानाचं काम जितक्या वेगळ्या पद्धतीने घेता येईल तितक्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. आणि त्याच हेतूनं खरं तर विद्यालय मुक्तांगण परिवार फाउंडेशनच्या मार्फत आपण वेगळे उपक्रम चालवतो. त्याच्यामध्ये खरं तर विज्ञान हा विषय आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हा तसा बघायला गेला तर अभ्यासक्रमातला विषय जो वाचून दाखवला जातो, हा विषय वाचून दाखवण्याचा नाही तर तो करून बघण्याचा विषय आहे. आणि हाच हेतू ठेवून डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नावानं आम्ही एक फिरती प्रयोगशाळा चालू केली. आणि ती फिरती प्रयोगशाळा करते काय, तर ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत, ज्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत, त्या शाळांमध्ये आम्ही जातो आणि मुलांना कृतीतून, अनुभवातून, खेळातून वेगवेगळे प्रयोग आपण करून दाखवतो. आणि त्यांना एवढंच सांगतो की जे काय घडते त्याच्या मागे काहीतरी कारण आहे, जे काय आहे त्याच्या मागे पुरावा आहे. जोपर्यंत आपण पुरावा लक्षात घेत नाही तोपर्यंत कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. हा जो वैज्ञानिक दृष्टिकोनाचा साधा आणि सोपा अर्थ मी मुलांपर्यंत वेगळ्या पद्धतीने पोहोचवतो. आणि हे करत असताना आम्हाला वेगवेगळे अनुभव येतात. तर कधी आम्ही स्मशानभूमीत मुलांची सहल काढतो. स्मशानभूमीत गेल्यानंतर मुलं आम्हाला म्हणतात की दादा हे कालच उतरून ठेवलेला बिस्किटचा पुडा मी खाऊ का. मला वाटतं कुठंतरी ती भीती मुलांमध्ये कमी व्हायला लागते. कधीतरी एका मुलाचा फोन येतो आणि म्हणतो मला दादा शनिवारी मी नख काढल्यात, आता मला काय होणार नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या मुलांपर्यंत मी पोहोचवतो, विचार करायला लावतो. आज अनिशच्या माध्यमातून शिक्षक प्रशिक्षण आम्ही करतो. वेगळ्या शिक्षकांना सांगतो की वैज्ञानिक दृष्टिकोन कसा मुलांपर्यंत आपण पोहोचवला पाहिजे. त्या हेतून हे काम आमचं वाढतंय. हे काम करत असताना अनेक लोक आमच्या पाठीशी उभे आहेत. सरकारचं कुठलंही शासकीय अनुदान नसताना लोकसहभागातून जवळजवळ 30 विज्ञान मित्र शिरोळ तालुक्यात आणि इचलकरंजी हातकणंगलेमध्ये काम करतायत. अल्प मानधनात हे काम करतायत. पण या प्रत्येकाच्या मनात आहे की आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन पोहोचवला पाहिजे. जे संविधानिक मूल्य ते आपल्याला पोहोचवलं पाहिजे. आज या निमित्तानं आमचा जो सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार मानतो. तेवढं सांगतो की आमची जबाबदारी वाढली आहे. आता 60 शाळांपर्यंत पोहोचतोय. पुढच्या 5 वर्षांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आमची फिरती विज्ञान शाळा पोहोचेल असं आश्वासन या ठिकाणी देतो.